नमस्कार. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी भारती क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मैत्रिणींनो, आज आपण वेलवेटच्या ब्लाऊजची स्टिचिंग बघणार आहेत. तुम्ही बघू शकता किती छान ब्लाऊज आपलं आलेलं आहे वेलवेटचं. स्टिचिंग करताना बऱ्याचशा टिप्स मी देणार आहे, सो व्हिडिओ नक्की बघा. मी ते सर्व अस्तर जोडून घेतलेलं आहे वेलवेटच्या ब्लाऊजला आणि वेलवेटचं ब्लाऊज सरकतं, त्यामुळे टाचण्या लावून अगदी व्यवस्थित अस्तर लावून घ्यायचं आहे. आणि मग कटिंगचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, तर कटिंग करताना एक्स्ट्रा मार्जिन आपल्याला मेन फॅब्रिकवरती ठेवायचं आहे. तर बघा, या पद्धतीने आपण फ्रंटचा भागला अस्तर जोडून प्रिन्सेस कटची जोडत आहोत आपण. दोन्ही पार्ट आपले तयार झालेले आहेत. मधोमध टक्स टाकून आता आपल्याला पट्ट्या लावून घ्यायच्या आहेत. पट्ट्या लावताना आहे ना, एक साईडने 5 नंबरची टिप टाकून मी दुमडून घेतलेलं आहे आणि पट्ट्या लावत आहे. बघा, आता आपण या पद्धतीने पट्टी लावून घ्यायची आहे आणि जिथं आपला टक्स आलेला आहे ना, तिथे आपल्या पट्टीला या पद्धतीने चुनी घ्यायची आहे, जेणेकरून चुनी जर घेतली ना, अगदी व्यवस्थित आपल्या पोटालगत म्हणजे नाही का गोलाकार भाग येतो पट्टीचा, असे उचकल्या जात नाही ब्लाऊज समोरून. आणि मागच्याही पट्ट्यांना म्हणजे मागच्या आपली कमरेची जी पट्टी असते त्यालाही जिथे आपले मागचे जे टक्स येतात ना, तिथे आठवणीने एक पट्टीला चुनी टाकत जायची, जेणेकरून ब्लाऊज उचलला जात नाही. आता प्रिन्स कटला हा बिनायोग पट्टीचा प्रिन्स कट असल्या कारणाने आपल्याला पट्टी लावायची आहे खालच्या बाजून, त्यामुळे आपण इथे पट्टीला चून घेतलेली आहे. बघा, या पद्धतीने आपला फ्रंटचा भाग तयार झालेला आहे. आता आपल्याला हुकलूकची पट्टी लावून घ्यायची आहे. आता आपण हुकलूकच्या पट्ट्या लावून घेत आहोत. आणि वेलवेटचा ब्लाऊज शिवताना आहे ना, वेळ जास्त लागतो इतर ब्लाऊजच्या तुलनेमध्ये ना. वेलवेटचा ब्लाऊज हळूहळू शिवावा लागतो आणि नाही का छोट्या शिलाईवरती शिवावा लागतो, त्यामुळं वेलवेटच्या ब्लाऊजला वेळ जास्त लागतो. पण फिनिशिंग खूप छान येते मैत्रिणींनो वेलवेटच्या ब्लाऊजची. बघा, आपण हुकलूकची पट्टी लावण्या अगोदर दोन्ही पार्ट लावून घ्यायचे आहे एकमेकांना. सेम पद्धतीने आपण कमरेची पट्टी दुसऱ्याही पार्टला आपल्या प्रिन्स कटच्या लावून घेत आहोत. तर मैत्रिणींनो, माझी व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब देखील करा. आणि वेलवेटच्या ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओ जर पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती जाऊन नक्की बघा. व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे, पण आपल्या चॅनलला नक्की भेट द्या आणि कटिंगचा व्हिडिओ बघा. त्यातही मी भरपूर कटिंग करताना टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहे. बघा, आपले समोरच्या भागाला हुकलूकच्या पट्ट्या दोन्ही लावून आपला समोरचा भाग वेलवेटच्या ब्लाऊजचा रेडी झालेला आहे. बघा, खूप छान पप आपल्या ब्लाऊजला आलेला आहे आणि अजिबात नाही का एकही चुनी आलेली नाही आहे. गोलाकार आपण जेव्हा प्रिन्स कटचा भाग जोडतो एकमेकांना कटोरीच्या तिथे बघा, एकही चुनी आलेली नाही. अगदी व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपला फ्रंट भाग तयार झालेला आहे. आणि या पद्धतीने तुम्ही प्रिन्स कटची कटिंग करून नक्की शिवून बघा. खूप छान फिनिशिंग आणि कटिंगही खूप सोप्या पद्धतीने केलेली आहे. नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी वेलवेटचा ब्लाऊज शिवताना भरपूर टिप्स आणि ट्रिक्स मी देत आहे. तर आता आपण मागील भागाची उंची घेतलेली आहे. आपल्याला मागचा भाग तयार करायचा आहे, तर मागील भागाची उंची प्लस अर्धा इंच इतकं अंतर मी घेतलेलं आहे आणि एक्स्ट्राचं मार्जिन मी ठेवते. तर ते खालच्या बाजूने कमरेच्या साईडने कट करून घ्यायचं आहे. आपण गळा रुंदी 2 घेतली 2.25 घेतलेली आहे आणि खालच्या बाजूने आपण
3.25 घेतलेली आहे. तर बघा आपल्याला गोलच नेक करायचा आहे या ब्लाऊजचा, त्यामुळे खालच्या साईडने 3.25 आणि वरच्या साईडने 2.25 या पद्धतीने गोल गळा आपण कट करून घेतलेला आहे. आता इथे ना वेल्वेटच्या ब्लाऊजला कसं गोट लावता येत नाही वेल्वेटच्या कपड्याचा, आपण गोल्डनच्या कपड्याचाही गोट लावू शकतो, पण तो कस्टमरचा ब्लाऊज होता, त्यांना गोट नको होता, त्यामुळे मी इथे गळाही उलटवून घेतलेला आहे. कमरेच्या साईडने टिप देऊन गळा आणि कमरेला टिप देऊन आपण ब्लाऊज उलटून घेतलेला आहे. तर आपण मागच्या भागाला आहे ना टिप मारताना सर्व टाचण्यांनी गळा कवर करून घेणार आहोत, कारण की टिप मारायला गेलं ना की गळा सरकला जातो, त्यामुळे प्रॉपर गळा आपला गोल शेप येण्यासाठी आपण टाचण्यांचा वापर जरूर करावा वेल्वेटचा ब्लाऊज स्टिच करताना. कमरेचा म्हणा किंवा गळ्याचं म्हणा, कोणताही भाग आपण जोडायचा असेल तर आपण टाचण्यांचा नक्की वापर करायचा आहे. बघा या पद्धतीने जर टाचण्या जर वापरल्या तर आपला ब्लाऊज सरकणार नाही, अस्तरही सरकणार नाही, अगदी व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपली गळा येतो. तर मी डबल टिप देऊन घेत आहे, कारण की आपल्याला गळा येथे उलटवायचा आहे, याला कुठली पट्टी किंवा गोट दिला जाणार नाही आहे, म्हणून मग डबल टिप देऊन गळ्याचा आपण मेन फॅब्रिक आपण कट करून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने मी कमरेलाही डबल टिप दिलेली आहे आणि आपल्याला गळा उलटवायचा आहे, त्यामुळे गळ्याच्या आकारावरती आपण छोटे छोटे कट देऊन घेणार आहोत कात्रीच्या साह्याने आणि मग गळा उलटवणार आहे. कारण की जर कट जर दिले नाही ना तर गळा व्यवस्थित बसत नाही, असा उचलला जातो, म्हणून जिथे आपला गोल वा आकार आहे तिथे आपण जरूर कट द्यावे 2 ते 3. बघा या पद्धतीने आपला गळा तयार झालेला आहे. आणि वेल्वेटचा ब्लाऊज आहे ना जरा स्ट्रेचेबल असतं ते कापड, नाही का, तिरकं असं ताणलं जातं, त्यामुळे अगदी व्यवस्थित प्रॉपर टाचण्या लावून जर टिपा घेतल्या तर व्यवस्थित येतं, नाहीतर मग तिरकं जातं किंवा घसरल्या जातं. आता आपण सर्व बाजूने टिप देऊन घेऊया. आणि टिप देतानाही इथे डायरेक्ट टिप द्यायची नाही, हाताने बरोबर व्यवस्थित कपड्याची लेवल करून घ्यायची अस्तरच्या बरोबरीने आणि मगच टिप द्यायची, नाहीतर मध्येच घोळ येतो आणि आपलं ब्लाऊजला घोळ दिसतो. अस्तर जोडताना जर काळजी घेतली तर आपला ब्लाऊज व्यवस्थित फिनिशिंगमध्ये बसतो. बघा आता तुम्ही इथे बघू शकता मी 2 टिपा देऊन घेत आहेत, त्यामुळे भरपूर वेळ जातो मैत्रिणींनो वेल्वेटचं ब्लाऊज शिवायला. एक्स्ट्रा राहिलेलं आपण कट करून घ्यायचं आहे, जे कापड आपलं एक्स्ट्रा राहिलेलं आहे. आता आपण गळा आणि कमरेचा दोन्ही भाग इथे पलटी मारून घेतल्यामुळे आपल्याला कमरेलाही पट्टी लावायची नाही आहे आणि गळ्यालाही नाही. आता आपण टक्स देऊन घेत आहोत. आणि टक्स देताना बरोबर शोल्डरचा मध्य घ्यायचा आहे आणि मध्य घेतल्यानंतर 3.5 आणि कमरेच्या बाजूने अर्धा इंच असा टक्स घ्यायचा आहे. बघा आपला खूप छान आपला मागचा भाग आपल्या ब्लाऊजचा तयार झालेला आहे, छान फिनिशिंगमध्ये झालेला आहे. तर आपण फ्रंटच्या भागाला आपल्या गळ्याच्या पट्ट्या राहिल्या होत्या लावायच्या, आपण फक्त हुक लूपच्या पट्ट्या लावलेल्या होत्या आणि पुढचा पार्ट बाजूला ठेवून आपण मागचा घेतलेला होता. तर मागचा भाग आपण उलटून घेतलेला आहे गळा, त्यामुळे समोरच्या भागालाही आपण पट्टी देऊन गळा पलटून घ्यायचा आहे.
पलटून म्हणजे पट्टी लावूनच आपण दुमडून घ्यायचं आहे. जसं की आपण मागच्या भागाला नाही केलेलं, डायरेक्ट पलटवलेलं आहे, तसं नाही करायचं. इथे आपण पट्टी देऊन घ्यायची आहे दोन्ही भागाला. बघा आता आपले दोन्ही पार्टला पट्ट्या लावून तयार झालेला आहे. आता आपण शोल्डर जोडून घेत आहोत. शोल्डर जोडतानाही अगदी तंतोतंत दोन्ही पार्ट एकमेकांवरती ठेवायचा आहे आणि तिरकस पद्धतीने गळ्याच्या बाजूने थोडंसं पाव इंच एक्स्ट्रा येईन असं घ्यायचं आहे शोल्डर जोडताना ब्लाऊजचं. आणि शोल्डर म्हणजे नाही का मुंड्याच्या बाजूने थोडंसं कमी घ्यायचं आहे बघा या पद्धतीने. आणि स्लीव्ज लावण्याच्या अगोदर आपण दोन्ही पार्ट म्हणजे व्यवस्थित ठेवायचे आहे एकमेकांवरती. आणि जो एक्स्ट्राचा भाग झालेला आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे. आता इथं खूप छान स्लीव्जला डिझाईन आलेले आहे. बॉर्डरला आपली बॉटमला अशी कटवर्कची न्यू ट्रेंडिंग डिझाईन आपल्या बऱ्याच ब्लाउजांमध्ये येते. त्याच पद्धतीने जी कटवर्कची डिझाईन आलेली आहे मी बॉटमला त्याच पद्धतीने करणार आहे. बघा कटवर्कच्या डिझाईनची जी स्लीव्ज डिझाईनचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. अगदी सोप्या पद्धतीने कटवर्कची डिझाईन स्लीव्जला कशी करायची, नक्की आपल्या चॅनलला जाऊन तो व्हिडिओ बघा. बघा इथेही मी टाचण्याने कवर करून घेत आहेत. आणि जिथे आपले कटवर्कची डिझाईन आलेली आहे तो आकार त्याच्या खाली पाव इंच ते अर्धा इंच एक्स्ट्रा खाली घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपण टाचण्या जोडून घ्यायच्या आहे. आणि अस्तरला संपूर्ण बाजूने टाचण्या लावून घेतल्यानंतर उलट्या बाजूने जेणेकरून आपल्याला ती डिझाईन दिसेल त्यावरतीच आपली मशीन चालली पाहिजे, म्हणून आपण उलटं ठेवायचं आहे. अस्तर खाली गेलं पाहिजे आणि आपला ब्लाऊजचा कपडा हा उलटा आला पाहिजे. या पद्धतीने आपण टाचण्या लावून कपडा ठेवायचा आहे. आणि जसा आकार केलेला आहे छोटे छोटे गोल अर्धगोल आहेत ते त्यावरतीच त्याच पद्धतीने आपला दाब घ्यायचा आहे. आणि बरोबर टोकावरती सुई ठेवून आणि गोलाकार कपडा फिरवायचा आहे. बघा आपली दाब टीप आणि डबल टिप देऊन घ्यायची आहे जेणेकरून जिथे गोल आहे तिथे निसटणार नाही. आणि जो प्लेन भाग आलेला आहे ब्लाऊजला डिझाईन सोडून तो एक्स्ट्राचा कट करून घ्यायचा आहे. आणि जिथे बरोबर टोक आले आहे तिथे आपण कात्रीच्या साहाय्याने कट मारून घेणार आहोत जेणेकरून अर्धगोल व्यवस्थित येतील ते. आणि पलटून घ्यायचं आहे ते अस्तर बरोबर बोटाच्या साहाय्याने गोल काढून घ्यायचे आहे. बघा या पद्धतीने आपली स्लीव्ज रेडी आहे.